मी तुम्हाला म्हटलं नव्हतं माझा मित्र इस्रायलला जाणार आहे, त्यासाठी 50 रुपये नाही तर 70 रुपये लागतील। हा किस्सा जवळपास सर्वांच्याच माहितीचा। अशी ही बनवाबनवी चित्रपटात अशोक सराफनं लक्ष्मीकांत बेर्डेसाठी घर मालकाकडून 70 रुपये उकळले होते, ज्याचं कारण होतं मधुमेहावरचं औषध जे इस्रायलला मिळतं। पुढे ते पैसे वारले हा भाग वेगळा, पण आता मी हे सगळं का सांगते असा प्रश्न तुम्हाला पडला असेल। त्याचं कारण हाच किस्सा वास्तवात घडलाय, ज्यामुळे एका जोडप्यानं 500 लोकांना लुटले। त्याचं कारणही अजबच आहे। तुमचं वय 60 असेल तर या मशीनच्या उपचारामुळे तुम्ही 25 वर्ष वयाचे व्हाल असा दावा एका जोडप्यानं केला आणि 500 लोकांना गंडवलं। कुठे घडलंय, काय कारवाई झाली आहे, जाणून घेऊयात सविस्तर या व्हिडिओतून। नमस्कार, मी स्वाती पाटील, लोकमत.com वर आपलं स्वागत आहे। कानपूरमध्ये एका जोडप्यानं तब्बल 500 लोकांना फसवलंय। या फसवणुकीचं कारण अजब आहे। ऑक्सिजन थेरपी देणाऱ्या मशीनमुळे तुमचं वय घटणार असल्याची जाहिरात या जोडप्यानं केली आणि लोकही त्याला फसले। राजीव कुमार दुबे आणि त्याची पत्नी रश्मी यांनी रिवायवल वर्ल्ड नावानं एक ऑफिस सुरू केलं। साकेत नगरमध्ये पॉश भागात या जोडप्यानं हे ऑफिस थाटलं। सोबत रेणुसिंह चंदेल नावाच्या व्यक्तीला पार्टनर म्हणून घेतलं। त्यांनी एक जाहिरात केली, ज्यामुळे अनेक जण त्यांच्याकडे आकर्षित झाले। वय घटवण्याचं इस्रायली तंत्रज्ञान असलेली एक मशीन आपल्याकडे असल्याचा दावा या जोडप्यानं केला। इस्रायलच्या शास्त्रज्ञांनी शोधलेल्या तंत्रज्ञानानं ऑक्सिजन थेरपी दिली जाते, ज्यामुळे 64 वर्ष वय असलेल्या व्यक्तीला 25 वर्ष वयाचं बनवलं जाऊ शकतं, अशी ही जाहिरात होती। या जोडप्यानं केलेल्या या दाव्यानुसार ही मशीनच 25 कोटींची असल्याचं त्यांनी लोकांना सांगितलं होतं। 25 वर्षाचं बनवण्यासाठी 6000 10 वेळा आणि 90,000 2 महिने ट्रीटमेंट देण्याचं आमिष त्यांनी लोकांना दाखवलं। विशेष म्हणजे थोडे नाही तर शेकडो लोक या फसवणुकीला भुलले। धक्कादायक बाब म्हणजे दुबे जोडप्यानं स्वतःच्या पार्टनरलाही फसवलं। त्यामुळे चंदेल यांनी पोलिसात धाव घेतली। चंदेल यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार दुबेनं त्यांचे 10,75,000 रुपये लुटले। पण त्याहून धक्कादायक, या दुबे जोडप्यानं लोकांचे 35 कोटी रुपये लाटले आहेत आणि आता ते परदेशात फरार होण्याची शक्यता आहे, अशी तक्रार चंदेल यांनी पोलिसात दिली। चंदेल यांच्या तक्रारीनुसार दुबे जोडप्यानं इस्रायलच्या या मशीनद्वारे ट्रीटमेंट देण्यासाठी डॉक्टर, नर्स नोकरीला ठेवण्याचं सांगत चंदेल यांच्याकडून पैसे घेतले होते। दुबे यांच्याकडे या मशीनवर उपचार घेण्यासाठी अनेक लोक आले। तरुण होण्यासाठी कुणी 6,000 तर कुणी 90,000 रुपये दिले। पण अर्थात दुबे जोडप्याच्या दाव्यानुसार कोणत्याही मशीनमुळे ना कुणी तरुण झालं ना कुणाचं वय कमी झालं, पण शेकडो लोकांना लाखो रुपयांचा गंडा मात्र घातला गेला। किडवई नगर पोलीस स्टेशनमध्ये याबाबत तक्रार दाखल करण्यात आली आहे। पोलीस अधीक्षक अंजली विश्वकर्मा यांनी आज तकला जी माहिती दिली आहे त्यानुसार फसवणूक करणाऱ्या जोडप्याचा शोध सुरू आहे। ते जिथे राहत होते त्या फ्लॅटला सध्या कुलूप आहे। लवकरच आम्ही या जोडप्याला शोधून काढू, असं त्यांनी सांगितलं। पोलीस या दुबे पती पत्नीचा शोध घेत आहेत। सध्या तरी पोलिसांचा तपास सुरू आहे। पण थोडक्यात काय तर लोकांना फसवण्याच्या अनेक शक्कल लढवल्या जात असल्याचं रोज आपल्या समोर येतं। पण अशा प्रकारे वय कमी करण्याचा दावा करणारं कदाचित हे पहिलंच प्रकरण असावं। जाता जाता इतकंच की निसर्गाच्या विरोधात जाऊन कधीच काही होत नाही। कोणतंही औषध वा मशीन निसर्गाचं चक्र उलटं फिरवू शकत नाही। पण ज्यांना हे कळलं नाही त्यांची फसवणूक होणारच। तुम्हाला याबाबत काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा। धन्यवाद।